तर आज होता रूट कॅनलचा दुसरा दिवस आणि तुमचे पण काही डाऊट्स आहेत ते पण क्लिअर करते. तर आज आम्ही दोघंच जात होतो, प्रियांला घेतलं नाही कारण की काल फक्त त्याचं चेकअप करायचं होतं की त्याच्या दाताला क्लिप बसवायला जमते का. तर डॉक्टर बोलले नाही, आणखीन तरी 2 वर्ष, कारण की जे संपूर्ण दुधाचे दात पडल्याशिवाय बसवायला नाही जमत. तर आज जरा जास्तच वेळी ते वेट करत थांबावं लागलं कारण की दुसरे पण पेशंट होते. आणि आता काही तुमचे प्रश्न की रूट कॅनल करते वेळेस पेन होतं का, तर अजिबात नाही. ज्या साईडला फक्त आपल्याला रूट कॅनल करायचं आहे तेवढी जागा फक्त बोथ केली जाते, थोडंसं इंजेक्शन दिलं जातं आणि इंजेक्शन देते वेळेस फक्त मुंगी चावल्यासारखा तेवढा त्रास होतो. बाकी मग कीड काढून घेते वेळेस म्हणजे दात आपला सगळं क्लीन करून घेते वेळेस काहीच त्रास होत नाही. मला तरी अगदीच काही जाणवलं नाही. आणि खर्च किती आला तर रूट कॅनलला 3,500 लागतो आणि कॅप आपल्या सिलेक्ट करण्यावर आहे. आपण जर का मेटलची केली तर 2,500, त्याच्यानंतर 3,500 आणि 8,000 असे 2-3 प्रकार आहेत कॅपचे. चला ट्रीटमेंट कंप्लीट करून हे असंच चेहरा घेऊन मी गेले होते इकडे जाते पूजनाच्या कार्यक्रमासाठी. भाऊकीतलं लग्न आहे, तसं जायला मला लेटच झालं होतं. जाता जाता थोडंसं तरी जाऊन येऊया म्हणलं, आपल्याला बोलवलंय तर त्याच्यामुळे आले होते इकडं. पूजा वगैरे करून घेतली. अर्ध्याच्या वरी कार्यक्रम झाला होता. आता इथे माठाची पूजा करून डाव बांधून घ्यायचा होता, ते सगळं केलं. चहा पाणी घेतला, हळदी कुंकू घेऊन मग घराकडे आले. येता येता प्रक्षिताचा फोन आला, बर्थडेचं इन्व्हिटेशन आलंय, गिफ्ट घेऊन ये म्हणून. त्याच्यामुळे येत्या वेळेस गिफ्ट घेतले आणि घरी आले. दिवसभर कोणाचे मेल मेसेज वगैरे आले की ह्यांना चेक करायला देत असते. त्याच्यानंतर ताजं दूध होतं, अगोदर चहा करून प्यायचा होता आणि त्याच्यानंतरच मग स्वयंपाकाला लागायचं होतं. आज फक्त स्वयंपाकात खिचडी बनवली होती, लेट झाला होता म्हणून. आणि प्रियांचं उद्यापासून एक्झाम आहे, सो त्याचं तिथे रिव्हिजन चालू होतं. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.